स्वामी शरणम. श्री गुरु शरणम. बऱ्याच जणांना प्रश्न आहे की महाब्रह्मांडीय शक्तिपात म्हणजे काय. तर या गोष्टीला आपण नीट समजून घेऊ. विविध साधना, यज्ञ, तपानुष्ठान, जपयोग, योगिक क्रिया किंवा इतर काही अजून काही आध्यात्मिक आपल्या काही साधना किंवा भक्तीचे इतर काही मार्ग असतील, त्यातून आपल्यामध्ये योग आणि तपशक्ती अशी निर्माण होते किंवा तपश्चर्या केल्यानंतर जी एनर्जी निर्माण होते तिला योग शक्ती आणि तपशक्ती असं म्हणतात. मी शॉर्टमध्ये सांगतो आता. तर त्या एनर्जीला आपण योग तपशक्ती असं म्हणतो. तर त्याच एनर्जीची अजून एक विकसित अवस्था असते, तिला विशेष योग तपशक्ती असं म्हणतात. तर बऱ्याचदा माझ्यामार्फत मी प्रयत्न करत असतो हे मी प्रक्षेपित करण्याचा, आपल्या सर्वांच्याच सर्वांगीण विकासासाठी, आपल्या आयुष्यातली निगेटिव्हिटी बाजूला व्हावी, आपल्या सर्वांची कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी, आध्यात्मिक चांगले अनुभव यावे, या दृष्टीने मी हे प्रक्षेपित करत असतो. तर योग तपशक्ती त्याहून विशेष योग तपशक्ती जास्त विकसित अवस्थेत असते. विशेष योग तपशक्तीहून वरची अवस्था असते त्याला म्हणतात ब्रह्मांडीय शक्तिपात. आणि ब्रह्मांडीय शक्तिपात होऊनही अजून वरची अवस्था असते त्याला म्हणतात महाब्रह्मांडीय शक्तिपात. तर दिनांक 13 पासून ते 17 फेब्रुवारी पर्यंत या 5 दिवसांमध्ये महाब्रह्मांडीय शक्तिपात आहे. बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की या दिवसांमध्ये नक्की काय करायचंय. तर माझ्या सगळ्या पारंगत शिष्यांनी, ऍडमिन्स आणि कॉर्डिनेटर्सने सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये लिहिलेल्या आहेतच. सर्वप्रथम मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की सगळ्यांनी डिस्क्रिप्शन नीट वाचत जा, म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन राहणार नाही. तरीही मी काही गोष्टी बेसिक सांगतो. अशा वेळी जे जे टायमिंग दिलेले असतील, ज्या ज्या दिवसांमध्ये, त्या दिवसांमध्ये त्या टायमिंगला आपल्याला डोळे मिटून फक्त बसायचं आहे, डोळे मिटून ध्यान करायचं आहे. तर त्याचा आपल्याला बऱ्याच प्रमाणात उपयोग होतो. सगळ्यात पहिलं म्हणजे आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते. कुंडलिनी शक्ती जागृत होऊन त्यानंतर आपला पापदेह कमी होतो, पुण्यदेह वाढतो. या सगळ्या गोष्टी मी सत्संगात सांगतच असतो, पण मी आज शॉर्टमध्ये सांगतोय. आणि आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक, पारमार्थिक स्तरांवरती, या सर्वच स्तरांवरती आपल्याला त्याचा उपयोग होतो. तर यासाठी आपल्याला योग तपशक्ती, विशेष योग तपशक्ती, ब्रह्मांडीय शक्तिपात आणि महाब्रह्मांडीय शक्तिपात जास्तीत जास्त आपल्याला उपयोगी ठरू शकतो. तर सर्वांनाच विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी हा प्रश्न विचारला होता त्यांना सगळ्यांना सांगणं आहे की या दरम्यान डोळे मिटून बसायचं असतं, ध्यान करायचं असतं. या दरम्यान शरीराची हालचाल जाणीवपूर्वक करायची नसते, कुठलेही मंत्र स्तोत्र म्हणायचे नसतात, डोळे मध्येच उघडायचे नसतात, डोळे मिटूनच ठेवायचे असतात. तर या दरम्यान तुम्ही अलार्म लावू शकता, अलार्म वाजल्यानंतर मग डोळे उघडू शकता. तर या दरम्यान म्हणजे अर्ध्या तासाचा कालावधी झाल्यानंतर, उलटल्यानंतर तुम्ही नामस्मरण करू शकता, मौन करू शकता, दिवसभर देखील तुम्ही मौन करू शकता. माझं असं सांगणं आहे, इन्सिस्ट करतो मी सगळ्यांनाच, ज्या ज्या दिवसांमध्ये असे काही पवित्र आपल्याला काही साधन संपत्ती, आपल्याला दैवी संपत्ती जेव्हा जेव्हा काही प्राप्त होते, अशा वेळेला आपल्याला जास्तीत जास्त मौन करता आलं पाहिजे, जेणेकरून जे काही आपल्याला प्राप्त झालं आहे ते बाहेर पडणार नाही, आपल्या ऑरांमधनं ते लीक होणार नाही, लिकेज होणार नाही, याची आपणच काळजी घ्यायची आहे. आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण मौन तर करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. इतर कुठली आपण काही साधना करत असाल ती देखील आपण करू शकता, यामध्ये काही बाकी अडचणी देखील नाहीत. काहींनी प्रश्न विचारला होता की जर आम्हाला गुरु असेल तरी पण आम्ही शक्तिपात घेऊ शकतो का, ग्रहण करू शकतो का. तर अर्थातच आपण नक्की ग्रहण करू शकता. आपल्याला गुरु जरी असेल आणि दीक्षा जरी मिळाली असेल तरीही आपण नक्की ग्रहण करू शकता. यामध्ये बाकी काही आपल्याला प्रॉब्लेम नाहीये किंवा साईड इफेक्ट नाहीये. तर मी अपेक्षा करतो की मी काही प्रमाणात उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला, स्वामी शरणम. जय नघा दत्तात्रय.